नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर मंडळी, माझं नाव आहे दीपाली। सुरुवात करते मी आजच्या व्हिडिओला। तर इथं सकाळी माझं सगळं आवरून झालेलं होतं, आंघोळ वगैरे झालेली होती आणि देवाची पूजा वगैरे झालेली होती आणि स्वयंपाक तेवढा बाकी होता। तर स्वयंपाकामध्ये मला आज मेथीची भाजी बनवायची होती। तर काल मी मेथीची भाजी घेऊन आलेली होती आणि आज ती मेथीची भाजी निवडत होते। तर म्हणजे मेथीची भाजी पण आता 20 रुपयाला जोडी, 30 रुपयाला जोडी असं भेटायला लागलेली आहे। आणि आता तसं बघायला गेलं तर ते गॅस सिलेंडर तर कॉस्टली म्हणजे भेटूच राहिले, ते तर महाग झालेच आहे। पण मग ते मी काल किराणा आणायला गेली तर तेलसुद्धा महाग झालेलं आहे। तेलाचे भाव म्हणजे वाढण्याचं रिझन काय ते तर मला काही समजलंच नाही। म्हणजे अक्षरशः जी 1 किलोची पिशवी ती तेलाची 137ला का 138ला काहीतरी मागच्या महिन्यात भेटत होती, तर ती आता सध्या 160ला झालेली आहे। तर अक्षरशः मला विचारायला लागला की अचानक तेल एवढं का महाग झालं। ते तर जाऊ दे, पेट्रोल डिझेल तर ते महाग झालेलं आहे, गॅस महाग झालेला आहे। ते तर अक्षरशः म्हणजे इकडं नाशिकमध्ये बघायला गेलं तर अक्षरशः पेट्रोल पंप बंद झालेले आहेत आणि लोक पण इतकी गर्दी पेट्रोल पंपावर करायला लागले, म्हणजे त्यांना असं वाटतं की आताच संपून जाईल पेट्रोल, पुढे भेटणारच नाही। आणि लोक अक्षरशः घरात साठवणूक करायला लागलेले आहेत, म्हणजे मोठे मोठे ड्रम घेऊन यायला लागलेले आहेत ते म्हणजे पेट्रोल डिझेल घ्यायला। आणि ज्यांचे रिक्षा आहेत त्यांचं तर खूप लॉस होत आहे, म्हणजे ते रिक्षावाले अक्षरशः दिवसभर नंबर लावतायत ते पेट्रोल पंपावर, पण त्यांचा नंबरसुद्धा लागत नाही। आणि नंबर लागला तर काही ठिकाणी पेट्रोलच म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस वगैरे ते संपूनच जात आहे। तर अक्षरशः नाशिकमध्ये तर असे 10-12 पेट्रोल पंप बंद पडलेले आहेत आणि म्हणजे इतकी बेकार परिस्थिती झालेली आहे, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि ज्यांच्या रिक्षा किंवा ज्यांच्या गॅसवर गाड्या, पेट्रोल डिझेलवर गाड्या चालतात, तर त्यांच्या अक्षरशः धंदेच बसलेत। नुकसान तर हॉटेलवाल्यांचं पण खूप नुकसान झालेलं आहे। काही लोक तर म्हणजे ज्यांच्या रिक्षांना तर ते घरातले सिलेंडर वगैरे असतात, तर त्यांचा ते गॅस काढून न भरतात। तर म्हणजे लोक इतके विचित्र वागायला लागलेले आहेत। तर कधी वाटतं का इतकं शिक्षण करून फायदा काय, म्हणजे शिक्षण घेऊन असं आपल्याला अशी जिंदगी जगायला लागत असेल तर मग ते शिक्षणाचा उपयोगच होत नाही। तसं बघायला गेलं तर गावाकडचे लोक एकदम सुखी राहतात, म्हणजे त्यांना ते कमी शिकलेले राहतात, अडाणी लोक राहतात, पण मग मनाने एकदम निर्मळ राहतात, अशी एकमेकांना मदत करतील। आणि गावाकडे तसं बघायला गेलं तर इतकी माणुसकी कोणालाही, म्हणजे कोणीही घरी आलं ना तर कधीच तो माणूस उपाशी जात नाही, चहा पाणी करतील, जेवण खावण करतील। आणि तिकडं गावाकडे ना आपुलकी भरपूर आहे, कोणी पाहुणा आला किंवा अनोळखी माणूस आला तर त्याला जेवायला विचारतील, चहा पाणी विचारतील। तर तेच सिटीमध्ये एखादं म्हणजे ओळखीचा आला ना तर ते सिटीतले लोक काय करतात, हा माणूस केव्हा जाईल, ओळखीचा असला तरी म्हणजे ओळख दाखवणार नाही। असे म्हणजे मी सगळ्याच लोकांना नाही सांगत, पण असे काही लोक असतात की म्हणजे इतके म्हणजे त्यांचं मी सांगू नाही शकत, इतकं घाण विचार राहतात। आणि गावाकडचे लोकांचं तसं एकदम निर्मळ मन राहतं, म्हणजे काही द्यायचं असेल, घ्यायचं असेल तर त्याच्या बाबतीत पण म्हणजे असं कधीच म्हणजे असं कधीच कंजूसी करणार नाही, तर असं असतं। आणि आता सध्या तर परिस्थितीच थोडीशी गंभीर झालेली आहे, तर त्याच्यामुळं लोक बी काय करतील, म्हणजे आपण म्हणजे लोकांना दोष नाही देऊ शकत, परिस्थितीच तशी आहे। कसं असतं, माणूस परिस्थिती जशी बदलली तसा माणूस बदलतो। आणि तसं बघायला गेलं तर आपला भारत कृषी प्रधान देश आहे, तर आपला भारत म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा आहे। तर विचार करा, आज गॅस सिलेंडर एवढे कॉस्टली झालेले किंवा भेटत नाही आहे, तर जेव्हा शेतकऱ्यांनी म्हणजे धान्यच पिकवायचं बंद केलं तर लोक काय खातील। म्हणजे आता गॅस सिलेंडर संपल्यावर एक वेळ चूल किंवा मग बरेचसे काही ऑप्शन वगैरे आहेत, गॅस म्हणजे असं इंडक्शन, लाईटीवरच्या शेगड्या वगैरे, मग त्याच्यावर ऑप्शन व पर्याय वगैरे शोधून काढलेले आहेत। पण मग जेव्हा शेतकऱ्यांनी धान्यच नाही पिकवलं आणि तेवढं शेतकऱ्यांना
म्हणजे शेतकऱ्यांनी धान्य पिकवलेले यांना तर कधी भावच नाही राहत. तर सरकारने पण याच्यावर विचार करायला पाहिजे आणि कसं शेतकऱ्यांना पण मोठं करायला पाहिजे, कारण की आपण त्यांच्याच जीवावर जगत असतो. आणि जेव्हा शेतकरी पिकवतो ना तेव्हाच आपण सिटीतले लोक आपण सगळे खात राहतो. तर ते शेतीवाले पण लोक एवढे मेहनतीने कमवता, एवढं ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, थंडी पाहत नाही, म्हणजे गारठ्या गुरठ्यात उन्हातानात एवढे लोक कामं करतात. त्याशिवाय त्यांची मजूर वगैरे लावलेले राहतात, मजुरांना पैसे वगैरे द्यायला लागतात आणि औषधं खत पाणी एवढं महाग भेटतं. आणि तसं बघायला गेलं ना तर म्हणजे शेतकरी जो कष्टाने पिकवत असतो तर त्या कष्टाला तर काही व्हॅल्यूच नाही. पण तेच म्हणजे दुकानांमध्ये बियाणं वगैरे घ्यायला गेलं ना तर ते बियाणं एवढ्यालाच भेटेल, तेवढ्यालाच भेटेल. परत त्या म्हणजे औषधं खतांच्या किमती पण एवढ्या म्हणजे चांगल्याच गगनाला भिडलेल्या राहतात. त्या खतांच्या किमती तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राहतात, औषधं वेगवेगळे प्रकारचे राहतात. आणि ते घेता शेतीवाल्यांना असे नाके न येता आणि तेवढं घेतो शेतकरी, घेत नाही असं काही नाही, घेऊन पण मग त्यांच्या मालाला भाव वगैरे राहत नाही, अक्षरशः कांद्याला पण भाव राहत नाही. आणि म्हणजे जे बी शेतकरी पिकवतो त्यांना भाव अजिबातच राहत नाही. तर याच्यावर पण सरकारने विचार करायला पाहिजे. आणि कसं तेच मॉलमध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये म्हणजे जेवढे पैसे सांगितले ना तर तेवढे लोक आपले सिटीतले लोक काढून देतात, तिथं नाही भाव करणार. पण जे शेतीवाल्यांनी पिकवलं तर त्याला लगेच भाव करतील, एवढ्यालाच द्या तेवढ्यालाच द्या. तर असं नाही करायला पाहिजे, सगळ्यांना मोठं करायला पाहिजे. आपण पण पुढं जायला पाहिजे आणि आपल्यासोबत जो येतोय तर त्याला पण आपण पुढं करायला पाहिजे. अशी एकमेकांना मदत वगैरे, थोडीशी मदतीची माणुसकीची भावना माणसाने ठेवायला पाहिजे. कसं आपण म्हणजे जिंदगी थोड्याच दिवसाची आपण जगत राहतो, तसं बघायला गेलं तर आताचा माणूस इतका काही जगत पण नाही, मिनिमम 50 ते 60 वर्ष जगत असतो. आणि त्याच्या पाठीमागं भरमसाठ आजार वगैरे म्हणजे राहिलेले राहतात. आजार म्हणजे कोणाला शुगर राहते, कोणाला बीपी राहतो, कोणाला काय राहतं. तर म्हणजे असं आजारापाठीमागं आजार काय राहतात. तर म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये हे करावं लागतं, कंजूशी करावं लागतं. तर तसं नाही करायला पाहिजे, आपली शरीराची काळजी पण घ्यायला पाहिजे. आणि असं माणसाने जीवन जगायला पाहिजे की आपण म्हणजे आहे तोपर्यंत तर आनंदी राहायलाच पाहिजे, पण आपण गेल्यावर पण आपलं नाव निघायला पाहिजे, असं एकमेकांना सहकार्याची भावना ठेवायला पाहिजे, असं माणसाने जीवन जगायला पाहिजे. पण ही माणुसकी आहे ना सिटीमध्ये कमी बघायला भेटते. सिटीमध्ये पण आहे माणुसकी, पण जेवढी गावाकडे आहे ना तेवढी सिटीमध्ये नाही आहे माणुसकी. असो, तर इथे मी घर आवरायला काढलेलं होतं. तर हॉलमध्ये तर म्हणजे सोफ्याखाली कांदे वगैरे साठवत राहते. तर खूप धूळ पण झालेली होती, तर कधीच आवरलेलं नव्हतं. तर आज म्हटलं आवरून घ्यावं. आणि कांद्यांचं पूर्ण म्हणजे असं ते साल वगैरे धूळ वगैरे झालेली होती, लसणाची घाण, कांद्याची घाण झालेली होती. तर तसं तर हे कांदे मला सगळे गावाकडून वगैरे येतात. वर्षाला माझी 1 गोण कांद्यांची वगैरे राहिली तर बरोबर म्हणजे मला वर्षभर कसंही जात राहतं. आणि लसणाच्या 4-5 जोड्या राहिल्या तर त्या लसणाच्याही जोड्या मला म्हणजे असं वर्षभर जात राहतात. आणि माझं म्हणजे कांद्याची कांदे किंवा मग लसूण, गहू, तांदूळ हे तर मला सगळं गावाकडूनच येत राहतं. त्याच्यामुळं मग इथं मला काही एवढं घ्यायला नाही लागत. आणि घेतलं तर किराणा, दूध, भाजीपाला तेवढं वगैरे घेत राहते. आणि माझे मिस्टर पण बाहेरगावी जॉब करतात, तर ते म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळेस येत राहतात. आणि मी पण वर्किंगमध्ये आहे, माझं पण वर्क फ्रॉम होम राहतं. तर मग कधी मला म्हणजे वेळ पण नाही भेटत. आणि फर्स्ट वीकमध्ये तर माझ्या पण कामाचा लोड राहतो, मग त्याच्यामुळं मग घराकडं थोडंसं दुर्लक्षच होऊन जातं. घरामध्ये आता उन्हाळ्याचं कसं सगळ्याच गोष्टी उन्हाळ्यात आवरल्या ना तर मग पावसाळ्यामध्ये नाही आवरलं तरी काही होत नाही. आणि आता म्हणजे पुढं कांदे वगैरे आणायचे
करायचे तर मग आता स्वच्छता करून ठेवलेली बरी. तर माझा दिवस तर म्हणजे सारखे कामातच राहतात आणि थोडं बिझी राहिलेलं बी चांगलं. कसं म्हणजे असं रिकामं असं आळसाटल्यासारखं वाटतं. आणि जेवढं बिझी राहिलं ना तेवढं मन ॲक्टिव्ह राहतं. थोडंसं फिरून यायचं. घरातले काही कामं राहिले ते करायचे. थोडंसंही कोणाशी बोलायचं वगैरे. कसं आपल्यासोबत हेच येणार आहे. आपण तर कितीही कमवू आपल्यासोबत काहीच येत नाही. कसं असतं माणूस, मी तर म्हणजे असं कधी बघितलेलं नाही माणूस कसा जातो. पण माझ्या शेजारी जी घटना घडली ना, माझ्या शेजारी आजी होत्या. तर आजी त्या एक्सपायर झाल्या. तर मी एवढं म्हणजे माझ्या आजोबांचं सुद्धा कधी बघितलेलं नव्हतं. म्हणजे कसं होतं, कसं काय जातं माणूस, ते मी कधी बघितलेलं नव्हतं. पण जेव्हा मी शेजारच्या माझ्या आजी गेलेल्या तर तेव्हा म्हणजे ते मी डोळ्यासमोर बघितले. तर माणूस काही नाही, फक्त 1 रुपया कपाळाला लावून जातो तेवढंच माणसाच्या सोबत राहतं. ते कपाळाला रुपया राहतो तो सुद्धा पडून जात असेल. माणसाच्या सोबत काहीच नाही. माणूस नंगा येतो आणि नंगा जातो. तर आपण मरमर एवढं काम करतो जिंदगीत, म्हणजे असं हे माझं ते माझं. पण एक काळ असा येतो की आपण म्हणजे शेवटी काहीच आपल्या पाठीमागं काहीच नाही राहत. आणि आपण जसं जगतो ना तर कोणाचं तरी चांगलंच करायला पाहिजे. म्हणजे कोणाचं वाईट नाही चितायला पाहिजे. सगळ्यांचं चांगलं, जेवढं आपण आपलं भलं केलं ना तेवढं दुसऱ्याचंही चांगलंच म्हणजे करायला पाहिजे. कोणाचं निंदा नाही करायला पाहिजे. सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे. आपल्या पाठीमागं आपलं तर झालंच चांगलं व्हायलाच पाहिजे, पण सगळ्यांचं चांगलं झालेलं पाहिजे. तर अशी आपली भावना पाहिजे. आणि जेवढं म्हातारी माणसं आपल्या घरात असतील ना तर त्यांची खरंच कदर करा. त्या माणसाने पण आपल्यासाठी मरमर म्हणजे काम केलेलं राहतं, आपल्यासाठी जीवन जगलेलं राहतं. तर जेव्हा माणूस म्हातारा होतो तर आपल्याला वाटतं का याचा काहीच उपयोग नाही. पण नाही, म्हाताऱ्या माणसाला आपली खूप गरज राहते. आधार द्यावा लागतो. आणि कसं घराचं सोबती म्हातारा माणूसच राहतो. म्हातारा माणूस राहिला ना तर घराला राखणदार राहतात. जुने लोक असं सांगायचं तर ते खरोखर आहे. म्हाताऱ्या माणसाशिवाय घरच नाही. तर म्हणजे असं म्हाताऱ्या माणसांना मदत करायला पाहिजे. आणि कोणी गरजू असेल तर त्यांना पण मदत करायला पाहिजे. तर अशी माणसाने आपण सगळ्यांनी भावना ठेवायला पाहिजे. एकमेकांना मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे. तर आता तर म्हणजे हे तर थोडंसं कमीच झालेलं दिसतंय. पण मग होईल तेवढं जास्त करायला पाहिजे. तर आता सध्या उन्हाळा पण इतकं म्हणजे सुरू झालेला आहे. उष्णता इतकी वाढायला लागलेली आहे. आणि मार्च महिना तर संपत आलेला आहे. आता एप्रिल महिना लागेल आणि बाहेर तर इतकं ऊन पडतं आहे. तर मी तर एवढं सांगेल की जेवढं बाहेर कमी पडता येईल ना तेवढं बाहेर कमी पडा. आणि पाणी जास्त प्या आणि स्वतःची काळजी घ्या. कारण की आजार पण इतके वाढायला लागलेले आहेत आता. म्हणजे आउट ऑफ कंट्रीमध्ये म्हणजे वेगवेगळे विषाणूंचे आजार वगैरे यायला लागलेले आहेत. तर कधी ते आपल्या भारतामध्ये येतील तर ते काही सांगता नाही येणार. कारण की मार्च महिना हा आपल्यासाठी तर धार्जनी नाहीच आहे. कारण की 2020 पासून तर आतापर्यंत म्हणजे आपले असे म्हणजे दिवस असे गेलेले आहेत की काही ना काही बल आपल्यावर येतच राहते. तर सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि आता सध्या तर मार्च महिना संपत आलेला आहे. आता एप्रिल सुरू होईल. तर एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्येच आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे. अजून तर उन्हाळा पूर्ण संपलेला पण नाही आहे, पण पावसाला लगेच सुरुवात झालेली आहे. मागच्या वर्षी तरी मेमध्ये पाऊस पडलेला होता. यावर्षी तर एप्रिल मार्चमध्येच सुरुवात झालेली आहे पावसाला. आणि आता शेतीवाल्यांचं बी किती नुकसान आहे बरं. आता काही यांनी गहू काढलेले आहेत, काही यांनी कांदे काढू राहिलेत. तर पाऊस आला तर नुकसानच नुकसान आहे. म्हणजे शेतीवाल्याचं जिकडे नाही तिकडं मरणच आहे. आणि आता हे मार्केटमध्ये पण इतके भाव वाढून ठेवलेले आहेत तेलाचे. आणि तेच जर शेतकऱ्यांनी एखादा माल पिकवला ना तर त्याला भाव कधीच देणार नाही. तर असं काही चालू आहे. तर असं इथं मी मंदिरामध्ये आलेले होते. संध्याकाळचं काम वगैरे आवरून झालेलं होतं. आणि मंदिरामध्ये इथं साईबाबाचं मंदिर आहे माझ्या शेजारीच. तर त्याचं दर्शन वगैरे मस्तपैकी घेतलं आणि तिथं थोडा वेळ बसलेले होते. थोडंसं मस्त फ्रेश वाटत होतं. मंदिराच्या ठिकाणी कसं
शांत शांत वाटत राहतं, तर त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे असं मन प्रसन्न होतं आणि बसून घेतलेलं होतं. काही लोक मस्त बसलेले होते, काही दर्शन वगैरे करत होते आणि थोड्याशा गप्पा गोष्टी पण चालत राहतात. घरीच माणूस कंटाळून जातो. तर इथे मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय.